रस्सीखेच वगैरे काही नाही आहे. आमची मागणी आहे आणि त्यांची मागणी असणं स्वाभाविक आहे आणि वरच्या नेत्यांमध्ये काही जागाच्या अदलबदल होणार आहे. त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी, कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो. नंतर ही जागा BJPला जरी आली तरी BJPबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे. आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल. 25 वर्षापासून आमचा आमदार आहे, 30 वर्षापासून आमचे आमदार आहे, भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्ही लढतो, आम्ही निवडून येतो. नाही, आता सध्या अजून जागा वाटपाचं चर्चा या ठिकाणी सुरू आहे. जोपर्यंत वरच्या स्तरावर हा निर्णय होत नाही, तोपर्यंत खाली सूचना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित नाही असं मला या ठिकाणी वाटतं. विधान परिषदेसाठी आता रस्सीखेच मोठ्या प्रमाणात चालायला पाहिजे ना. भाजपाकडे ही जागा आहे जळगावची. रस्सीखेच वगैरे काही नाही आहे. आमची मागणी आहे आणि त्यांची मागणी असणं स्वाभाविक आहे आणि वरच्या नेत्यांमध्ये काही जागाच्या अदलबदल होणार आहे. त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी, कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो. नंतर ही जागा BJPला जरी आली तरी BJPबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे. आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल आणि मला वाटतं की शेवटी हा आमचा मागणीचा विषय आहे. वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल. एकीकडे श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडे असल्याची जागाचा दावा केलेला आहे, तर दुसरीकडे जळगावची जागा ही जी आहे ही आपल्याकडे असल्याची मागणी केलेली आहे नाशिकच्या जागेच्या तुलनेत. नाशिकला भाजपा द्यायचं आणि जळगावला शिवसेना द्यायचं असं बोललं जात आहे. खरं आहे असं? मला काही माहीत नाही, कारण की शेवटी हा वरचा निर्णय आहे. मी ह्या गोष्टी मला माहीत नाही आहे, पण आम्ही मागणी केलेली आहे आणि ती मागणी मला तरी असं वाटतं की शिवसेनेकरता किंवा भाजपाकरता जे नेते मंडळी ठरवतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य राहणार आहे. आपल्याला जागा नाही सोडली तर आपला पुढची भूमिका काय असणार आहे भाजपाने? ते आता ह्या निर्णयावर कोणीच नाही आहे. शेवटी महायुतीच्या निर्णयावर आम्ही आहोत. महानिर्णय तो युती याच्यावरच आम्ही ठाम आहोत आणि मी एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे काही गोष्टी मी बंधन पाळणारा माणूस आहे. निश्चितपणाने ते पाळेल. जरी जागा नाही मिळाली तर अपक्षाची तयारी असणार आहे? नाही, अजून तसं काहीच नाही. 17 जागा आहेत. त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे. 6 लोक मिळून आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे. आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदे साहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि समन्वय ठेवून राखून त्या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल. गुलाब भाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. गुलाब भाऊंनी सुद्धा मुलासाठी ठिकाणची मागणी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. तिकिटाचं वाटप होईल. शिंदे जे आहे ते 7 जागेवर ठाम असल्याचं मांडलं जातात आहे. शिंदे जे आहे ते 7 जागांची मागणी करतात. त्यांना नाशिक व जळगाव 2 जागा मागतात आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय ते आणि दुसऱ्या मुख्यमंत्री आमच्या वहिनी त्या ठिकाणी बसून निर्णय करतील. अतिशय मी पुन्हा सांगतो की समन्वयाने सगळा हा विषय सुटणार आहे. या संदर्भाने मागणी तर सगळेच युती असली महायुती असली की आम्ही मागणी सगळेच करतो, पण मला असं वाटतं की शेवटी अंतिम निर्णय तिन्ही नेते मिळून घेतील आणि हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये सुटेल. भाऊ, हा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे जळगावचा किंवा नाशिकचा तिकिटाचा? जळगाव नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे. त्या ठिकाणी सगळेच मागतायत. संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत. पण मला वाटतं तर उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल. असं देखील बोललं जाते गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जे आहे यांना तिकीट्स नाही मिळाली तर भाजपच्या वतीनं त्यांना लढवण्याची देखील तयारीची चर्चा आहे. तसं माझ्या कानावर अजून काही नाही, तसा विषय पण कुठे नाही, तसं कोणी म्हटलेलं पण नाहीये. ते त्यांच्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मागता आहेत. आमचं 25 वर्षापासून इथे आमचा आमदार आहे, 30 वर्षापासून आमचे आमदार आहे, भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्ही लढतो, आम्ही निवडून येतो.
उमेदवार कोण असणार भावी उमेदवार कोण असणार? अनेक जुने कार्यकर्त्यांना असेल का किंवा अनेक लोकांची मागणी आमच्याकडे 10 लोक मागतायत. कार्यकर्त्यांना डावललं जातं नेहमी निवडणुकांमध्ये. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव त्यांना उमेदवारी दिल्यावरून लोकांमध्ये चर्चा आहे की कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही, राजकारण्यांच्याच घरात का उमेदवारी घराणेशाहीचा आरोप होतोय. ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला तिकीट मागावं, काय मागावं, काय नाही मागावं, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. कोण तिकीट देणार आहे, नाही देणार आहे. आता आमच्याकडे जेव्हा जागा सोडेल तेव्हा तो आमचा प्रश्न नाही कोणाला द्यायची. मंत्री गुलाबराव पाटील आज मुंबईला तातडीनं जाणार आहे आणि आपल्या चिरंजीवाच्या तिकिटासाठी त्या शिंदे साहेबांकडे हट्ट करणार आहे. मी सुद्धा तातडीने आता दिल्ली निघालो 4:30 विमानात आपल्या माहिती. आता आम्ही आमच्या कामारे पुढे मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो, मी तुम्हाला हेच का दिसतंय समजत नाही. मी आता बघा, मी 4:30 तिकीट आहे माझं दिल्लीचं. आता मी निघालो तिकडे 1 वाजला. आता मी दिल्लीकडे निघालोय. पण मी तिकिटासाठी जात नाहीये. तुम्ही जसं म्हटलं 30 वर्षापासून भाजपची जागा ही आपल्या विधान परिषदेची. गुलाब भाऊ म्हणतात की या निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्याही निवडणुकीत मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून आम्ही निवडणुकीला नाही तर महायुतीच मोठा भाऊ असं आम्ही सांगणार. बरोबर, चालेल. त्यांची मागणी करावी, मला असं वाटतं ते न्याय आहे. मला त्याबद्दल काही अडचण नाहीये. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. त्यांनी ती मागणी करावी. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील. यदि प्रतापराव पाटलांना तिकीट मिळालं तर आपण मदत करणार. बघा, महायुतीचं तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि त्याला 3/4 मताने निवडून आणू.